तर नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता सकाळ झालेली आहे. आता जस्ट उठलोय मी. आज माझ्या घरी हेळवी आलेला आहे. हेळवी म्हणजे तुम्हाला माहीत असणारच, आपल्या जे पूर्वजे आहेत 700-800 वर्षापूर्वी पेक्षा पण जास्त त्यांच्याकडे ही रेकॉर्ड नोंदणी असते. म्हणजे आपण कुठून आलो आहेत, आपला कुठून कुठपर्यंत स्थलांतर झालेला आहे, ही सर्व माहितीच ही त्यांच्याकडे असते. मूळ गाव तुमची वाडवैल सोडणारा गाव म्हटलं तर तुमची सातारा जिल्ह्यात राई हिंगोली. सातारा जिल्ह्यात आपण नाव होतं काय? राई हिंगोलीचे देसाई आडनाव होतं तुमची तिथं. देसाई आडनाव तेव्हा 165 जमीन होतं. 15 लाख रुपयाचं उत्पन्न होतं. तेवढे असून तुमची वाडवैल कुणाला आळा पडली नव्हतं. तेव्हा मुसलमानचं राजा होते. 7 लोक मुसलमान लोक येऊन तुमची दरवाजा बंद करून आळा पळा मागत होतं. आळा म्हटलं तर आता सारखं घरला शेताला पळा नव्हता. पूर्वी घरपट्टी घर पळा होता. बैलाला 1 रुपये पळा, म्हशी लाटणे, गाईला चारणे, पुरुषाला 1 रुपये असे पळा मागितले. तुमची वाढ वडली 24 वर्ष पळा कमी दिलं नव्हतं. तेव्हा काय म्हटली तुमची वाढ वडली, आम्ही 24 वर्ष पाठीमागा पाळा देण्यात 4 होतो कडक पाठी पाळा देणार आहे म्हणून 5 रुपये पाळासाठी बंड करून भंडारीमध्ये 7 लोक मुसलमानला मारून जुना पेताडामध्ये टाकून रातोरात्री पराग निघून तुमची वाढवडील शिखर शिंगणापूर गावासाठी शिंगणापूर गावाशिवून महादेव देव उदपन करून काही दिवस राहून ते गाव सोडून 7 महिना वस्ती करत येऊन बुदरगडाजवळ नार्वे गावाशी राहिले. बुदरगड तालुक्यात बुदरगड तालुक्यात नार्वे गावाशिवून पाटली किना मिळून काही दिवस राहून 1 मुलगा नार्वेस राहिला. 1 मुलगा सोडून वस्ती करत येऊन नागनूर गावाशिवून नार्वेकर म्हणून आडनाव पडलं. नार्वे सोडून आल्यामुळे मूळ आलेला अप्पाजी, अप्पाईचं पोटी संताजी, संताईचं पोटी बाबाजी, बाबाईचं पोटी बिवाजी. बिवाजीला 2च मुलगा झाला, मारुती आणि राणबा. राणबाचा मुलगा कणदाला गेला. मारुती म्हणणारा नागनूर सोडून शेंकेश्वर गावाशी राहिले. संभाजीराव जाधवाला मुलगा नव्हता, मुलगी एकच होती, कोयनाबाई म्हणून. ते कोयनाबाईला करून घेऊन शेंकेश्वर गावाशी राहिले. घर जावई झालं. मारुतराव जाधव कोयनाबाईचं पोटी नारायण 1 नंबर, 2 नंबर महादेव, 3 नंबर दुर्गाप्पा, 4 नंबर कृष्णाबाई मुलगी, 5 नंबर विठाबाई मुलगी, 6 नंबर बाळाप्पा, 7 नंबर डोलीबा. तुमच्यात 1 नंबर नारायणचं गाव तुमची. नारायण आजोबाचं पोटी शिवाजीराव, संभाजीराव, सदाशिव, गोविंद 4 मुलगा झाला. 4 जणात तुमची घर संभाजीराव त्याचं. संभाजीराव त्या ताराबाईचं पोटी विश्वासराव, विजयराव, अरुण, वचला तैलिकी, अंजना तैलिकी 3 जण मुलगा झाले. 3 जणात तुमची घर विजयनाचं. विजयराव त्या मंगलाईचं पोटी वंदनाताई मुलगी, वर्षाताई मुलगी राहुलना. आणि वंदनाताईला औरनाळ गावाजले. विजय सावताचं घरात. वर्षाताईला अंकली गावाजले. किरण गेवड्याचं घरात. राहुल अण्णा जन्मून आलं 23/6/99 साली म्हणून नोंद आहे. बरोबर लिहिलेलं असतं का ते? लिहिलेलं असते पूर्वी करून. बरोबर चालतंय. धन्यवाद.